तर भाई लोग आम्ही थकलेलो आहे. व्हिडिओ बनवायला काय करायचं नुसतं थकलेलं म्हणते की शिफ्टिंगच्या टायमाला तुला घेऊन जातो. काय इश्यू मी जाऊ का बा? अरे नाही आपलं काय हे काय का का So what's up everybody, it's your show back again with a new another vlog. तर guys आज आमचा चालू आहे शूटचा प्रोग्राम म्हटलं तर घरातच ट्रान्झॅक्शन व्हिडिओ वगैरे बनवायचं चालू आहे शरदच्या घरात. या संक्रांत करायची आपल्याला, पतंग उडवायचे म्हणून बाहेर नागपतंग वगैरे लावलेले. आणि आता बघूयात कशी व्हिडिओ बनते कशी नाही, आणि तुम्हाला दाखवूयात प्रॉपर सेटअप रेडी करायचा आहे. सेटअप तर काहीच नाही आपल्याकडे सध्या, तरी पण इंस्टाग्राम आयडीला तरी पण बघू काही ना काही. इंस्टाग्राम आय डीवरती तुम्ही फोकस करा, आय मीन इंस्टाग्राम आय डी चेक करा, तिथं तुम्हाला रील्स दिसून जाईल जे काही काढतोय ते. केलं कॅमेरा दाखव दाखवलं. ना, त्या गोष्टी दाखवायचं नसतं कारण की ते ॲम्बेसेडर आम्हीच आहे कॅनॉनचे. तर मग त्याच्यामुळं बघा आता काय होतंय काय नाही. तर आता चालू आहे लाईट वगैरे लावायचे. लाईट कुठं लावायचेच कळत नाही, होल्डरच भेटत नाही आम्हाला. अरे घुस सिनेमॅटिक वाले ते रील बघितले अजून तुम्ही? सिनेमॅटिक वाले कुठे बी काही बी क्रिएटिव्ह करतात. तर बघूयात आता काय होतंय काय नाही, आणि तुम्हाला दाखवूयात. बघतोय ती तर अनलिमिटेड आहे आमच्याकडं. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जे कोणी पण छत्रपती संभाजीनगरमध्ये असेल तर आमचा एक मित्र आहे श्रेयस डाळे नावाचा, तो बाहेर गेलेला आहे. तर एकदा तुम्ही देवगिरी कॉलेजकडे चक्कर मारून या, तो तुम्हाला तिथं भेटेल. आम्हाला नाही माहिती कोणासोबत भेटेल काय भेटेल, पण भेटेल आहे की नाही. आणि आम्हाला मजा येते लोकांची गाणं मारायला, कारण की भाऊ आमच्यासाठी आलेलं इथे भेटायला आणि गेला दुसरीकडं, तर मग आमचं डोकं राहील. तर आता बघूया काय करता येईल काय नाही. घरी आमचं नाव सांगायले, घरी आमचं नाव सांगितलंय की हा चाललोय ओमकडं, हा चाललोय शरदकडं चाललोय, आणि भाऊ कुठं चाललाय ते आम्हाला नाही माहिती. काकू आमच्यापर्यंत येऊ देऊ नका गोष्ट, कारण आम्हाला माहिती नाही तो कुठे आहे काय. चला बघा इथं फाइंडिंग चालू आहे, कोणची रील काढायची काय नाही. जशी फिक्स झाली तसं चालू होऊन जाऊ. पाहिलं की इथं 15 मिनिटं झाले आम्हाला काय भेटत नाही, नुसतं सापडायला आम्ही. आणि आमची या कॅमेरामध्ये चार्जिंग लय कमी, इथं चार्जिंग चाललं आहे असं वाटतंय मला. तर सापडा नाही कोणची तरी. पब्लिक तर अशी बी बघायली, पब्लिक बघा आमचे जुगाड बघा. आता एक व्हिडिओ चूज केलेली आहे, ती बघतोय कशी बनते कशी नाही, बघूया. तर भाई लोग आम्ही थकलेलो आहे. व्हिडिओ बनवायला काय करायचं नुसतं थकलेलं आहे. तर कावाचं ट्राय करतो व्हिडिओ बनवायचं. चालू आहे आता एक एक गोष्टी. मी आलो होतो बघा 2:30 वाजता, तुम्ही टाइम बघू शकता. 2:30 वाजता आलो होतो, आता होत आहेत 4:15. 2.5 तास आमच्या इथंच गेलेले. तर काही गोष्टी सुचत नाही का, करणार तर आहे, बिना करायचं जाणार नाही, कारण मी माझी झोप मोडली म्हणजे मी तर काहीतरी करून जाणारच. मग ते वाडे येडं वाकडं हो काही बी हो काही काय होणार. हे भाऊची चालू आहे मेहनत सध्या, करावं लागते सगळ्या सेटअपची तयारी. तर मग ते चालू आहे, आता बघूयात काय बनतंय काय नाही, आणि दाखवतो तर काहीच फायनली शूट झाला आहे. एक व्हिडिओ काढला आहे, तर त्यालाच नाही म्हणता तुम्हाला दाखवले होते मी. 4 वाजले होते आम्हाला चालू व्हायला, आता व्हायले 5. 1 घंटा माझ्या एका व्हिडिओला गेलाय फक्त. त्याच्यासाठी एवढं हे सगळं भाऊ घामाघूम पोट टाकू पूर्ण घामघूम झाले. सेटअप वगैरे लावला होता, लाईट गिट पण केले होते सगळे, 2 मोबाईल बाजूला, सगळ्या गोष्टीचं सेटअप केला होता. आता बसलोय मस्त हवा खात. व्हिडिओ मग आता काय व्हिडिओ भाई, मला जायचं होतं लग्नाला, त्यासाठी मी केले होते केस कट. कोणत्या आहे गल्ली केस केले ते दाखव म्हणा बरं का. अरे बघ ना, दिसायला नाही काय. आणि माझं लग्नाचं झालं कॅन्सल. मात्र म्हणलं नको येऊ ऊन ताणले शुद्ध काय ना गुरु. तर आता केले काहीतरी बघतोय
नाही काय ते बारीक जण दाखवू तुम्हाला मस्त हा? शूट करायचं ते चल तेरे लिए घर से निकलता हूँ तेरे लिए घर से निकलता हूँ बाकी सब बात करते हैं घर वालों से घरचे म्हणतील 2 दिवस झाले ना बाहेर जाऊन लगेच दुसऱ्या दिवशी आवाज बाहेर येईल. किती बाहेरचं- हुशार म्हणा बघा आम्ही हे बॅग कसं करता तुम्ही कशाला हे नाही होणार आम्ही झोपलो खाली हा. पाते केली तर वरी डिप्रेशन हो खरंच मी झोपलो इथे आणि त्याचे पाते बाबा पडे कूलरच्या आत्ता खाली गेले. काय स्माईल Depression. काल तास नाही गेलो ना रात्री नाही काय काल ओके होतं नाही तर म्हणलं असं चड्डीतून घाम कुठून नाही गेला कूलर तर लावलंय पैसा कुछ आता अजून काय नाही आता भाऊचा एक व्हिडिओ बनवायचा आहे मोठी बनाएंगे हो मोठी बनाएंगे. तर गाईज फायनली माझं शूट झालेलं आहे माझा झालेलं आहे याचा पण एक केला आता कसा बनतोय काय माहिती आहे अजून त्याचा एक व्हिडिओ बनवायचा आहे बघा कॅमेरा वगैरे सगळे त्याचे आता बघूया भाऊचं सावली आहे काय तो मस्त प्यार करते की नाही तर बघू कसं बनतोय कसं नाही आणि तुम्हाला दाखवूया फायनली शूट काढायला खूप जास्त मेहनत लागते मला आणि मनासारखी टेक प्रॉपर भेटत नाही म्हणा लवकर तरी पण ट्राय केलं आहे की बेस्ट द्यायचं आणि बघत कसं बनतं कसं नाही माझं तर असं टाईमपास काढलेलं आहे असं आपण माहिती आहे तुम्हाला आपलं विचार आणलं घेत अँड त्याचं काही जमलं नाही सध्या तर म्हटलं घरात आहे आणि ते जरासं फाटतं ना तर मग त्याच्यामुळं थोडंसं इझी घेतलं म्हटलं चला ठीक आहे जसं बनतं तसं घेऊया आता घेतलं आहे टेक वगैरे भाऊचं टेक चालू आहे एक घेतलं व्हिडिओ अजून एक व्हिडिओ बनवायचा आहे तर बघूयात रब्बा 200 MB खाली फक्त हे अशी आमची एडिटिंग लाईफ आणि झंड लाईफ खरंच फोन असला की स्टोरेज नाही स्टोरेज असलं की काढू वाटत नाही मला काय चालू आहे आता काही ना काही खालीवारी करणं तर बघूयात काय होतंय काय नाही आता व्हिडिओ शूट तर झालेले आहेत एक त्याचं झालं एक माझं झालंय दोन जवळपास दोन झाले दोघांचे आणि आलो होतो 2ला आता वाजलेत 5:30 म्हणजे डायरेक्ट 3-1 घंटे गेले आता बघू काय होतंय आणि एडिटिंगला बघायला गेलं तर आता 2-2.5 तास तिथं जातील नाही भाई एडिटिंगसाठी आता आलं विषय बघू आता फोटोज व्हिडिओज घेणं चालू आहेत व्हिडिओ कुठे तर बघूयात काय भावने काढले ट्रान्झॅक्शन व्हिडिओ चालू झाला वापस आता लावा झाला शर्ट बदलायचं आपल्याला हे शर्ट बदलायचं त्याचं टॅग तसंच आहे बरं का त्याचं टॅग तसंच आहे आम्ही वापरून घेतलं सगळं केलं हे बघा टॅग तसंच आहे वापरून वगैरे घेतलंय मस्त शूट वगैरे करून घेतलं आता वापस देऊ टाका हे बघा टॅग घरी बी जमली पाहिजे लागा नाही कपड्या दुकानात कामाला लावून टाकतो याला कपड्याच्या दुकानात कामाला सुमीचं कपडे शॉप आहे ते म्हणतो 10,000 लड़का मैं बड़ा ही नहीं तू तेरे चेहरे तो मरते तू घेतले का रे टॉप केले का हो हे नाही खालचे बाकी आले का येऊ का भाई ए अरे माझले काम चले तर बघायचं आपल्याला म्हणते की शिफ्टिंगच्या टायमाला तुला घेऊन जातो आयुष्य जाऊ का बा अरे नाही आपलं काय हे काय का का चांदीचं काही प्रत्येक ब्लॉक मध्ये याची हे झालेली आहे ते मागच्याच आपण गेलो नव्हतो तिकडं पाण्याच्या चालेल चल ये नीट जा. चाल त्याला कसं केलं माहिती का मी त्याला कसं केलं माहिती का नीट चल
नहीं रे भाई, दोस्ती में प्राइवेसी डीजी मशीन डजंट मॅटर ब्रो. नाही ब्रो नाही, अशा सिच्युएशन मध्ये कोणाच्या गाडीत दम नाही मला असं बोलायचं. अरे भैया मोठमोठे कार गेले गंमत मध्ये मी ती रिस्क घेत नाही कारण की मला घरची ती रिस्क देत नाही. तू घे तेव्हा मला बोलव. प्लस मध्ये याच्या घरी तरी कॅमेरा नाही, माझ्या घरी कॅमेरा लावून बसलेले. सांगते तुला सिरीज घे आणि मला बोलव. बर रडून रडून इथं चांगले चांगले रडवले पागल बी घेऊन चांगले चांगले रडवले आद्याला तर गाईस फायनली जायचा टाइम आलेला आहे जवळ. काय कळत नाही भाई, तू कधी येतो कधी जातो काय समजत नाही बाबा. 3 दिवसाचा टाइम असतो, 3 दिवसासाठी येतो, पण असे दिवसासाठी असं वाटतं की एकच दिवस झाला आता. मैं हूँ जैसे धुआ. हां तर मग आता चाललंय डाळे वापस पुण्याला जॉबसाठी. येतोय महिन्यातून 1-2 चक्कर नाही, एकच चक्कर मारतोय महिन्यातून. आता आम्हाला असं वाटतं 2 महिन्यानंतर येतो डायरेक्ट. सो आहे का पुढच्या महिन्यात चक्कर? तर ठीक आहे, पुढच्या महिन्यात येईल तो. भेटणार आता त्याला पुढं डायरेक्ट. आता चालली त्याला बस स्टॉपवरती सोडायला, त्यांनी बुकिंग केलेली होती. सो आता जाईल तो आणि वापस पहिल्यासारखं पहिला दिवस चालू. तो म्हणा कोई जाऊया, मजा आली शरदच्या घरी पाहून. शरदच्या घरी का? तर चला तुम्हाला आता भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि जोपर्यंत जाऊन चॅनलला लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. सो बाय, टेक केअर. खुदा हाफिज. जय श्रीराम, जय रेम. जय रेम. बाय.